एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आज आहे पहिली आंघोळ। माझी जस्ट आंघोळ झाली, सगळ्यांची आंघोळ झालेली, आता मी लेट केली आहे। सो आता ते चिपटं फोडतात ना, ते फोडते, बाकी सगळ्यांनी फोडून घेतले। आणि आज जरा उद्या लक्ष्मीपूजन आहे तर त्याची शॉपिंग करायला जायचं, तिकडे पण जाणार होतो आम्ही शॉपिंगला। आणि हे बघा पप्पा बसलेत। हा, पप्पा गाडी दाखवायला लावतात, पण जाऊ दे, गाडी नाही दाखवत आता मी। तिघांनी पण फोडून झाले, मी सर्वात लेट आंघोळ केली आज। रांगोळी पण मी काढली नाही, मम्मीने अशी काढली, मग साधी, मी जरा लेट उठली तर साधी सिंपल मम्मीने अशीच काढली, मग तिला जमत नाही एवढी तर हीच काढली। आणि आज सकाळीच फोडायला घेतलेत फटाके। सो आता जसं मी बोललेली शॉपिंगला जायचं आहे तर तिकडे चाललो आहे। म्हणजे शॉपिंग म्हणजे उद्या लक्ष्मीपूजनसाठी हार येणार ते घ्यायचं आहे ना, तर त्यासाठी जातो आहे। आणि आमच्यासोबत हे पण यांचं काय काम आहे माहीत नाही पोरींच्या ह्याच्यामध्ये। आम्ही पोचलो आहे, पण गर्दी बघा किती आहे, असं लोकांना पण चालायला जागा नाही, एवढी गर्दी। आता गाडी लावायला जागा बघतोय कुठे भेटते, मम्मीला उतरवलंय, आम्ही जातोय गाडी लावायला। तर आता आम्हाला जागा भेटली आहे, गाडी लावली आहे, आता मम्मीला शोधत चाललोय। मम्मी कुठे आता तिला बघायला लागेल, तिला शोधतो, सामान घेतो, आत्याची वाट बघायची आहे परत, आत्या येते दुसरी, तिला घेऊन मग तसं जायचंय घरी। जत्रेत कशी गर्दी असते तशी गर्दी झाली आहे बघा, खूप ऊन आहे, इतकं ऊन लागते। आणि मी स्कार्फ पण आणला नव्हता, आता स्कार्फ घेतलं दुकानातून आणि तशी आता फिरते। आज त्यांचं खूप प्रेम आलंय उतू, पप्पा बोलतात तुझ्यासाठी गजरे घे, वेण्या घे, तर मग बोलते नको मला वेणी नको, मला गजरा पाहिजे, त्याच्यावरून भांडणं चालले त्यांची। पूर्ण अवतार झालाय, एवढं सामान घेतलं ना तरी काय ना काय सामान राहतोच। आता परत मॉलला आलो इकडे सामान घ्यायला, आणि इतकी गरमी आहे, गरमीसोबत इतकी गर्दी आहे, वैतागली मी तर। असं झालं उगाच चालली, घरी थांबली असते तर बरं झालं असतं। आमची आत्याबाई आल्यात, आता तिला घेतलं आणि चाललो आता घरी। इकडे आता मम्मी हार बनवते, आम्ही घेतलेत हार, पण घराला वेगळे नाही घेतलेत, तर त्याचं बनवते आता मम्मी हार। आणि इकडे मी रांगोळी काढून घेतली, आत्ताच काढली आहे, उचलायची राहिली आहे। आज अशी रांगोळी काढली मी दोन्ही साईडला, खालती नाही काढली, उद्या खालती पण काढेन। इथे घरच्या देवांना आता आम्ही दिवे लावून घेतलेत, त्याच्यामध्ये हे भाकरी आहे आणि त्याच्यामध्ये काय घुगरे आहेत ना, चवळी, तर हे सगळं ना असे वाटतो, सगळे दिवाळीला एकत्र बसतात आणि असं सगळ्यांना वाटायचं, द्यायचं, म्हणजे सगळ्यांनी हे बघा असं भाकरी करतात। आज ह्या पानात जेवतो मी, नाव नाही माहित मला ह्या पानाचं, पप्पा काय हो नाव ह्या पानाचं, मग ह्या पानात जेवतोय। अशी भाकरी केलेत आणि ह्या दोन भाजी, स्पेशली आज ही भाजी करतात, कसली चवळ्याची भाजी करतात, मला पण एवढं माहित नाही, गावी करतात। मी आज साडी घातली आहे आणि इकडे आता पूजाची तयारी चालू आहे, आत्या आई ते सगळे पूजाची तयारी करतायत। आणि इकडे पप्पा फोटोशूट चाललंय त्यांचं। आज मी अशी रांगोळी काढली आहे लक्ष्मीपूजनसाठी, आता पूजाची तयारी चालू आहे आणि घर मस्त असं लाइटिंग चकमकतंय। इथे आता पूजा मांडतायत लक्ष्मीपूजनसाठी। आता आमची पूजा झाली आहे आणि लाईट पण गेली नेमकी पूजा झाल्यानंतर। सो आता फोटोज बाकी आहेत, ते तर बघू नंतर तरी काढू, पण पूजा मेन झाली लाईट असताना, ते बरं आहे। आता फटाके पण फोडू, मजा येईल आता। हे पहिला फटाका लक्ष्मीपूजनचा, माळ मोठी ती लावतो आता।
शॉर्ट अँड ऑल सगळे फोटोन घेतले, पण फोटोज काढायला भेटत नाहीत आम्हाला, कारण की लाईट अजून आली नाही आणि इन्व्हर्टरची लाईट खूप कमी पडते. सो ते काय फोटो येत आहेत म्हणून आता बघू. लाईटची वाट बघतोय. अर्धे फटाके तर फोडून घेतलेत आम्ही, अर्धे बाकी म्हणजे मोस्टली स्काय शॉटच फोडले. बघूया आता, लाईट यायला पाहिजे. शेवटी लाईट आलीच नाही आणि आम्ही चेंज करून घेतले कपडे. फोटोज पण नाही काढले. बघू आता, उद्या काढले तर काढू, नाही तर नाही. फोटोज काढायला भेटले नाही. एवढं मेकअप केलं, वाया गेलं. काल तर शेवटी लाईट आलीच नाही, मग ते राहूनच गेलं. काल मी काय व्लॉग घेतला पण नाही त्याच्यानंतर, आणि आज पण नाही घेतला. म्हणजे तो कंटिन्यूच करते मी. आज पाडवा येतं. आता आलो आहे शेतात जरा बघायला. आलो नव्हतं एवढे दिवस दिवाळीमुळे. मी इतकं टॅन झालं आहे ना चेहऱ्याला, खूप टॅन झालं आहे. आता शेतात जरा बघतो काय लागलं आहे काय नाही, आणि त्याच्यानंतर जातो मग. हे आमचं गावात, म्हणजे गावात जे शेत आहे ना हे सगळं ते, आणि एक वरती आहे तिकडे, आणि हे गावातले आई मम्मी आणि ही आई असे आलो आहे आम्ही. आणि तिकडे बाबा बसलेत पाणी सोडायला. आता एवढी फुलं आलीत, आणि गणपतीच्या टायमाला मला एक फुल भेटत नाही. आणि हे घर बनते दादाचं शेतात. आता इथे रस्त्याला आलोय. मस्त दिसतंय बघा सगळं वातावरण. आणि तिकडे समोर, अरे हा माकड आला पुढे. तिकडे असे समोर आहेत ना, तिकडे पोरं खेळतायत मॅच. फटाके संपतच नाही याचे, एवढे आणलेत. हे काय आहे आता बघूया आपण. त्याच्यातून हे निघाले. ही पोरगी बघा कशी बसली आहे, चढली आहे वाटतं. एवढे 3 दिवसापासून मी बस टाकलाय. ही पोरगी एवढी भुक्कड आहे. तिकडे दादा लोकांच्या ग्रुपनी चिकन असं पार्टी करतायत, आणि ही गेली आहे मागायला, तिला पण खायचंय म्हणून. आणि हे बघा, हे अशी सभ्य पोरं बसलेत. अयो हे जास्त झूम झालं. हाय हे दोघं गेम खेळत, कारण की याला वेगळाच नशा चढलाय आता. नशा. बापरे, इथं प्लेट. हे बघा आली घेऊन. अशी भुक्कड पोरगी बघितली का कधी? पार्टी करताना, आणि हे मागायला गेली. हे आमचं गरीब पोर बघा, रस्त्यावर बसलंय आणि खातोय बिचारी. हे कुत्रा त्याच्यासोबत येऊन. भाई हॅलो, दिसणार पण नाही मी काय खाते इथे. चिकन खाते, चिकन. आता याचं दुसरं कांड चालू आहे इथं. हे बघा, आता हा पण कडायला लागलाय. रात्रीचे 2 वाजलेत आणि हे कांड करत आहेत इकडे. लोक आम्हाला शिव्या देऊन मगाशीच झालेत, आणि अजून यांची कांड काय संपत नाहीत. तरी पण यांच्या सॉरी, तरी पण यांच्या अंगातली मस्तीच संपत नाही आहे. बघू आता काय करतात. बॉटलमध्ये यडफट. चला, बॉटलमधून निघाला आणि इथं डब्बा ठेवून वरती. आता बघूया काय करतात. शिव्या खाणार आहेत लोकांचे जाम. आपल्याला चकोली मीठ ठेवलंय की नाही? कुठे गेला तो डब्बा काय माहिती, गायबच झाला. कोणाला झोपच नाही इकडे. गाणे लावून बसलेत, आणि वरती पण आहेत पोरं, दादा लोक आहेत मीन्स. आणि इकडे ही हे बघा, याचे येडेचे आहे. आता याला पण झोप येत नाही म्हणून आमच्या मध्ये आलाय. तिकडे दादा लोकांसोबत बसलेला. दादा लोक आता घरी गेले, तर इकडे आमच्या इकडे आला आता येडा. आणि इकडे आम्ही आता इस्त पेटवतोय, थंडी वाजते. तर आमच्या मध्ये जो एक मेंबर होता तो गेलाय, त्याला मम्मीने बोलवलंय. इथे आता 2 वाजलेत, 2 की 3 वाजलेत,
आणि शेकोटी करत बसलोय. झोपच येत नाही. मगाशी इथे दादा लोक तरी होते पण ते पण नाही येत. आता ते पण गेले आणि बसले. ही तुम्हाला बेवडी वाटत असेल पण तसं नाहीये. निर्लज्ज पोरगी आहे ही, 1 नंबरची. आणि येऊन झोपली आहे कारण की कोणीच लोक नाही गावात. सगळं गाव सुनसान आहे. रात्रीचे 3 वाजलेत. गावात फिरायला चाललो आता आम्ही. हे पण एवढे जण चाललोय. रात्रीच्या 3:30 वाजता भूताच्या गोष्टी चालू आहेत तिथे. सगळे असे बसलेत. तर आता 4 वाजलेत. हे बघा 1 2 3 तिकडे आणि दोघं राऊंड मारतात. तर आम्ही झोपायला चाललो. फायनली झोपता येत नाही पण जातो झोपायला. इथेच मी व्लॉग एंड करते. व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. हां.